आज जागतिक दिव्यांग दिवस आहे आणि या दिव्यांग दिवसाच्या पर्वामध्ये सर्व दिव्यांगाची शक्ती आणि एकता शासनाला दिसायला पाहिजे। आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आमच्या समस्याचं निवारण शासनाने सदैव वेळोवेळी पूर्ण केलं पाहिजे। त्या प्रीत्यर्थ आज भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष मान्य श्री बालूभाऊ मांडवकर, विदर्भ प्रभारी अमोलभाऊ वाळके, पूर्व अध्यक्ष श्रीकांतजी भोगे, मी स्वतः लोकसभा प्रभारी मनोज दोटे आणि आमचे समस्त पदाधिकारी आज इथे महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण अर्पण करून आम्ही हा दिवस साजरा करत आहे। आमची रॅली जी आहे ते एकतेची रॅली असून भव्य आणि दिव्य असते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही रॅली काढली आहे आणि आमच्या दिव्यांगाची एकात्मता प्रगट व्हावी हाच एकमात्र मानस याचा राहिलेला आहे। भाजपा दिव्यांग विकास आघाडीसोबत अनेक सेवाभावी दिव्यांगाच्या संस्था जुळलेले आहे आणि त्यांनीसुद्धा या रॅलीसाठी कठोर परिश्रम घेतलेले आहे। सगळे एकात्मताने, इथे कोणी पक्ष नाही, कोणता जात नाही, कोणती पात नाही आणि फक्त दिव्यांग हेच आमचे एक शक्ती आहे आणि हे शक्तीचं प्रगट आज तुम्हाला दिसतच आहे। आज रॅलीचं उद्घाटन जे आहे माननीय श्री आमदार मोहनजी मते यांनी झेंडा दाखवून रॅलीला श्री रेशीमबाग चौकमधून रवाना केलं आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण अर्पण करून आता रॅली आपल्या संविधान चौकात पोहोचलेली आहे आणि बालूभाऊ मांडवकर यांच्या नेतृत्वात ही यशस्वी रॅली आज संपन्न झाली। तसेच सर्व सेवाभाऊ संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष आणि महामंत्री हे सर्व आज उपस्थित आहे। सर्व दिव्यांगांना, फक्त भारतच नव्हे तर जगातले सर्व दिव्यांगांना आम्ही सर्वांची एकता प्रगट व्हायला पाहिजे आणि हीच एकता कायम राहील। असंच सर्वांना आज जागतिक दिव्यांग दिवसाच्या उपलक्षामध्ये सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा। काहीही होत नाही आहे, फक्त काही आमचेच दिव्यांगाची पैठ घेऊन आमचेच काही जे नॉर्मल असतात तेच वरवर करून इथे ताकझाक करत असतात। दिव्यांगांना कोणता अवसर मिळत नाही। आमची एकच मुख्य मागणी आहे की जसं विभाग वेगळं झालेला आहे तसंच आमचे दिव्यांगाचे भाऊ बंधू तिथे अपॉइंट झाले पाहिजे। तेव्हाच दिव्यांगाची जी पीडा आहे एक दिव्यांग समजू शकतो आणि आज जे आहे आम्ही याच एक मागणीसाठी की दिव्यांगांना दिव्यांगाची पीडा कळेल आणि सर्व मागण्या वेळेवर पूर्ण होईल। म्हणूनच त्या मंत्रालयाचा आणि त्या विभागाचा अजूनही काय फायदा झालेला नाही। पुढे आता सरकार बसेल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आम्हाला आहे। मी शेषराव उर्फ बालू मांडवकर, भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर शहर अध्यक्ष। आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आम्ही मागील वर्षी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो। आम्ही मागील वर्षीसुद्धा रॅली काढली होती, यावर्षीसुद्धा रॅली काढली आहे। अशी भव्य दिव्य भरपूर प्रमाणात ई रिक्षा चालक, आमचे दिव्यांग बांधव आणि बाकीचे पण दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि ही रॅली इथे आता यशस्वीरित्या पोहोचलेली आहे आणि इथे आता बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून समापन होणार आहे। मी सर्व दिव्यांग बांधवांना आपल्या माध्यमातून जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।